कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असे मूग डाळीचे वडे। वडे बनवण्यासाठी इथे मी मूग डाळ घेतली आहे। डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं। इथे मी डाळ रात्रभर भिजत ठेवली होती। तुमच्याकडे वेळ नसेल तर 2 ते 3 तास भिजवली तरीही चालेल। आता थोडीशी डाळ मी वाटीमध्ये बाजूला काढून ठेवणार आहे। डाळीमधलं पाणी सगळं व्यवस्थित निथरून घ्यायचं। पाणी निथरल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची आहे। त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडंसं आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे घालून बिना पाणी टाकताच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। इथे मी 3 कांदे घेतले आहे। कांद्याची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कांदा अशा प्रकारे स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा। कांदा कट करून झाला आहे। इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। त्यामध्ये वाटलेल्या डाळीचं मिश्रण काढून घ्यायचं। त्यामध्ये स्लाइसमध्ये कट केलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, जी डाळ आपण साईडला काढून ठेवली होती ती घालायची, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। जी आपण अख्खी डाळ घातली आहे ना, ती तळल्यानंतर खूप कुरकुरीत होते आणि खाताना छान लागते। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे तळ हातावरच आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहे। वडे थापताना एकदम पातळ असे थापायचे, म्हणजे तळल्यानंतर कुरकुरीत होतील। इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक करून ह्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहे। एकदा की तेल तापलं की मग गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आणि हे वडे तळताना मीडियम फ्लेमवरच तळायचे। हाय फ्लेमवर वडे तळल्यानंतर ते वरतून पटकन लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील। आपल्याला हे वडे तळायला 8 ते 10 मिनिटं लागतील। अशा प्रकारे वडे तळून झाले आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही हे वडे केचप किंवा ग्रीन चटणी सोबत सर्व करू शकता। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।